आणि यानंतर आंबाप्रेमींना सावध करणारी बातमी। तुम्ही खाताय ते आंबे घातक रसायनांनी तर पिकवले नाहीत ना, असा सवाल आता उपस्थित होता। कारण नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंब्यावरती घातक रसायनांची फवारणी केली जाते। कृत्रिमरित्या आंबा पिकवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। अन्न आणि औषध विभागाकडून आंबे व्यापाऱ्यावरती कारवाई सुद्धा करण्यात आल्याचं समजतंय। दरम्यान नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। सध्या आंबा मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येतोय आणि हा आंबा अतिशय रासायनिक पद्धतीने पिकवल्याचा धक्कादायक प्रकार सध्या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधून उघडकीस आलाय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी कविता लोखंडे आपल्या सोबत आहेत। कविता, काय माहिती आहे, काय झालं होतं नेमकं तिथे, आणि जेव्हा ही धाड टाकली गेली तेव्हा कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आणि नेमकं रसायन कोणतं वापरण्यात आलं होतं? नक्कीच सिद्धेश, नवी मुंबईमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ एपीएमसी मानली जाते आणि याच एपीएमसी मधील फळ बाजारामध्ये आंबे जे आहेत ते कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला भेटते। आंबे पिकवण्यासाठी या आंब्यांवरती जे आहे ते रासायनिक फवारणी करण्यात येत असल्याचा जो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होताना आपल्याला पाहायला भेटतोय। केमिकल फवारून जे आहे हे आंबे पिकवले जात असल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला भेटते। एकीकडे मुंबईमध्ये जे आहे ते पायधुनीमध्ये 4 जणांचा कलिंगड खाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर नवी मुंबईतील ह्या एपीएमसी फळ बाजारामध्ये जे आहे ती कलिंगडची आवक घडलेली पाहायला भेटली आणि आता जे आहे लगेचच जे आहे ते आंब्यावर कृत्रिमरित्या औषधी फवारणी जी आहे ते करण्यात येतानाचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे जे आहे हे आंबे जे आहेत ते घातक रसायनाची फवारणी करण्यात येत असल्याचा हा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि याच्यावरती जे आहे आता कारवाई देखील होताना आपल्याला पाहायला भेटते। याच्यामध्ये याच फळ बाजारामध्ये ज्या ठिकाणी हे रासायनिक फवारणी केली जात होती या ठिकाणी अन्न व औषध विभागातर्फे जे आहे ते धाड टाकण्यात आलेली आहे आणि हे आंबे जे आहेत ते तपासणीसाठी आता ताब्यात घेतले असून यावर कारवाईचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।